महाराष्ट्रावर आपण जर विचार केला तर एक 30 लाख विद्यार्थी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहेत। मग ह्या विद्यार्थ्यांच्या समस्या काय, वेळेवरती परीक्षा होत नाही, त्याच्या भरती निघत नाही। आज महाराष्ट्रात 2.5 लाखापेक्षा जास्त पद रिक्त आहेत आणि त्या पद्धतीने मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो। ड्रग इन्स्पेक्टर नावाचं एक पद आहे, गेली 3 वर्ष झाले जाहिरात आली, परंतु त्या जाहिरातीला अजून त्यांचा दिवसच उजडला नाही, कारण ती महाराष्ट्रातले फार्मसीचे विद्यार्थी लाखो विद्यार्थी वाट बघतात। तर आम्हाला असं वाटतं की हे सुद्धा प्रतिनिधी आमचं ऐकत नसेल। जर आज हा आमचा जर मित्र जर उद्याच्या सभागृहात जर गेला आणि तो आमच्या ठणकावून मागण्या मांडल, त्याच पद्धतीने आज 1000 रुपये परीक्षा फी घेतली, आज कशासाठी एवढी फी परीक्षा घेतली जाते, पेपर कुठले जात आहेत, तर ह्याच्यावरती बोलायला कोण तयार नाहीत। आज महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फॅमिली त्यांचे सगळे मतदार आहेत आणि त्यांची लोक म्हणजे माझ्या घरातले तर ती मतदान करणार आहेत। तर आमचं म्हणणं आहे की आमच्या समस्या कोण मांडत नाही, तर आमचा जर मित्र त्या सभागृहात जाणार असेल, त्याचं स्वागत असेल, आम्ही त्याच्या पाठीमागे 100% उभा राहणार आहे। कारण आज आपण बघतोय धर्म जात त्याच्या पलीकडे राजकारण नाही। आज आम्ही विद्यार्थ्यांनी काय केलंय, आम्ही भूगोल वाचलाय, आम्ही पॉलिटी वाचलाय, आम्ही इकॉनॉमी वाचलाय, आम्ही इतिहास वाचलाय। ह्याच्यातून आम्हाला कळतंय की पॉलिटीमध्ये नक्की काय करायचंय, विधेयक काय मांडायचं। ह्या जी आज प्रस्थापित घराण्यातली जी उमेदवार आहेत, जे उभा आहेत, त्यांना विधेयक माहित नाहीये, कायद्याच्या सभागृहात काय काम करायचं माहित नाही। तर आमच्या उमेदवारानं त्याचा अगोदरच अभ्यास केलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत, जे अडीअडचणी आहेत, जे आज 70 वर्ष झालं, 60 वर्ष झालं, ज्या मागण्या पूर्ण होत नाहीत, परीक्षा वेळेवर होत नाहीत, सर्व परीक्षा पारदर्शकपणे होणं आवश्यक आहे। त्याच्यासाठी जर एक चांगला जर माणूस जात असेल तर त्याचं 100% कौतुक आहे आणि आम्ही त्याच्याच पाठीमागे सर्व पुण्यातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली 288 विधानसभा क्षेत्रातले विद्यार्थी त्या पाठीमागे असणार आहे। कारण का, तर आमचा एक आवाज आहे, तो आमचा आवाज आमचे प्रश्नांचं सोडवणूक